शेरखेड्यात पण चांगलं तण उगवायला लागले आता. हे बघा, मागच्या रविवारी आपण स्प्रे घेतला होता. तणच भरपूर आले हो. मळ्यातलं खुरपायचं काम चाललंय. आज मळ्यातलं होऊन जायला एकटीच खुरपती. म्हणलं बाया घे, पण काय बाया पण मिळा नाहीत आता. कंपन्या चालू झाल्यामुळं सगळी तिकडे जातात कामाला. त्याच्यामुळं मनुष्यबळ कमी पडते. पण आता हे येलतार वगैरे हे जर पाहिलं तुम्ही, हे अशा पद्धतीचे येलतार आहे, भरपूर गावले. फोटो आहे चांगल्यापैकी, कमी आहे पण स्ट्रॉंग आहे, होईल. ह्याला एकदा खुरपून मग मला वाटतं अमोनियम सल्फेटचा एक डोस द्यावा आणि मग परत भिजवावं. आता मळ्यात तसंच करणार आहे. आज खुरपून झालं तर गुरुवारी एक, आज खंडाळवरनं बघतो ना तर एक 2-3 पोती घेऊन येतो अमोनियम सल्फेटची. आणि जसं जसं खुरपून होईल तसा अमोनियम सल्फेटचा एक डोस देऊन टाकूयात. इकडे एक 2 पोती टाकावून मळ्यात एक 3 पोती अशा अमोनियमचे घेऊन यावेत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. 10:30 वाजलेत. काहीतरी होतं, ससा होता का काय होता, जोरात पळालो. व्हिडिओ चालू केला, जोरात पळालं. 1 मिनटं जरा बघतो, काय होतं कळलं नाही, पण जोरात पळायसारखा आवाज आला. ससा नसणार आहे, काय होतं काय माहिती. शेरखेळा आहे, सॉरी, इनामात आलो होतो आपण. रोटर मारून ठेवला होता या रानात. मला वाटतं आता इथं नांगरून ठेवावं. पलीकडचं गहू बघा, आपला त्याच वेळेस गेला असता ऊस, तर आपला पण गहू आता ह्या स्टेजमध्ये असतं. ठीक आहे, सगळं मनासारखं होत नाही. तुम्हाला ऊस दाखवतो कसा फुटला बघा, दिसतंय का तुम्हाला? हे बघा इकडं, खालचं रान मोकळंच आहे. ट्रॅक्टरवाल्याला सांगू जरा पलटी मारून घे. रोटर मारून ठेवला होता, बकरी बसवायची होती, पण बकऱ्यांचं काही नियोजनच लागा नाही. बकरी लांब लांबच चाललेत, आपल्याला काय नंबर ये नाही. तर माझ्या डोक्यात असा विषय होता, नांगरून ठेवू, कारखान्याची मळी वगैरे मिळली तर टाकून ठेवू, इसकडून टाकू. पण पलटी मारलं तर जरा बरं पडेल असं वाटतंय. बघू काय होतं नियोजन. गहू काढायला सुरुवात झाली बघा, बरेच गहू निघलेले आहेत. आपला पण आलाय बऱ्यापैकी काढाय. बघू, जायचं आहे आपल्याला गाण्यातच. लई नामाकडून गाण्यात जाऊन मग शिरवळला जावं थोडंसं. इकडं पण तण भरपूर उगावले. मला वाटतं जरा इकडं आता हे खुरपणे केल्याशिवाय भिजवायलाच नको. पिवळा पण पडलाय, थोडासा ताण द्यावा आता, खुरपून होईल. हे दिसतोय का तुम्हाला पिवळा पडलेला? ठीक आहे, आता मुरमाड आहे त्याच्यामुळे पिवळा पडेल. तण यायला लागले भरपूर. हे बघा, अशा पद्धतीचं तण आहे. बघू काय होतंय. इकडे 1-2 सारे आहेत फक्त. याला त्या दिवशी फवारणी घेतली होती. अशा पद्धतीचा भुईमुग आहे आपला. वरती चांगला आहे दाट, खाली थोडासा पातळ झाला काय ठिकाणी. ठीक आहे, काय हरकत नाही. असं दिसतो का इथं थोडासा असं पातळ वाटतंय. ट्रॅक्टरनं पेरला पण थोडंसं उगावलंच नाही. स्प्रे घेतलाय पण रविवारी. पक्ष्यांचा आवाज येतोय का? नीरव शांतता आहे. हेच पुण्यात असतो आपण तर गाड्यांचा आवाज, प्रदूषण. हे झाड परत फुटले, आता हे परत मारावं लागेल. हे JCB आणूनच हे सगळी झाडं काढायचे एकदा बरं काय, बाभळी वगैरे. पीकॉक. चला, कांद्याची साईज बघा मित्रांनो,
मस्त साईज आहे. काय काय माना टाकल्यात अशा. इकडं तुमच्या लक्षात येईल. हे बघा, काय काय सगळं माना टाकले जातं. माना टाकले त्याचा अर्थ वाढ संपली. हे बघू शकता तुम्ही. बघा, माना टाकल्यात बऱ्याच. पण अशी ही जी छोटी छोटी साईज आहे ना, ती मला वाटतं अजून हे पाणी द्यावं लागेल. ह्या दिवस पाळीला एकदा भिजवावं, नंतर काढून घ्यावं. मार्केट तर काही नाही. परत आता गव्हर्नमेंटनं पाऊस पण सांगितलेला आहे. बघू काय होतंय. हे हरभऱ्यातच मित्रांनो आपण परत कोथिंबीर टोपली आहे. 30 दिवसाची गावरान कोथिंबीर लावली. अजून काय उगवलेले कुठं दिसत नाही. बघू काय होईल ते होईल. पैसा भिजवून झालेले. इकडं आधी लावली होती. हरभरा करून झाला. काय पुरता एक पोतं झालं. 50 किलोचं एक ठेकं झालं. पाणी बंद झालं वाढायचं कॅनलचं. ह्याच्यात अजून 8-15 दिवस पाणी पुरल. ही गाण्यात आलो होतो मित्रांनो. तर बघा, मागच्या रविवारी काय होती परिस्थिती आणि आत्ता काय परिस्थिती. काल गडाला सांगितलं होतं नियोजन लावायला. आज म्हणलं रात्रपाळीला भिजवू आपण. कारण मागच्या रविवारी अशा पद्धतीनं होता सगळा गहू हिरवा. पण टेम्परेचर असं जे भयानक झालं ते तुम्ही बघू शकता. आता 8 दिवसात गहू काढायला येईल. त्याच्यामुळं भिजवून आपण कॅन्सल केलं काल. कारण नाहीतर काल रात्रपाळीला ते यायचं होतं आणि भिजवायचं होतं. पण ही परिस्थिती बघून निर्णय आपण कॅन्सल केला. आहे उंदरांनी इथं कार्यक्रम असं केलेला आहे. ठीक आहे, आता काय 8 दिवसात जे नुकसान होईल ते होईल, सहन करायचं.